शहरात करंजवण पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजनेचे काम प्रगती पथावर आहे। त्यामुळे झालेले खोदकाम व पावसामुळे शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दोन्ही योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन अभियंते व सुपरवायझर ठेकेदार प्रतिनिधी, नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंते तसेच नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन खोदकाम केलेल्या रस्त्यांचे तातडीने काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश दिले। मनमाड जवळच्या वडगाव पंगू येथे मध्यरात्रीच्या सुमारास गोजरे व पगारे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घालीत धाडसी चोरी केली। घरात प्रवेश करून गळ्यातील 2 सोन्याच्या पोती, 5 ग्रॅम वजनाचे डोरले, 1 तोळ्याची सोन्याची पोत, मोबाईल फोन, पॉकेट, रोख 10,000 रुपये, वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, पेटी व रोख रक्कम लंपास केले, तर घरातील पेटी व डबे शेतामध्ये जाऊन फोडले। दुचाकी वाहनाचे प्लग वायरी तोडून धुमाकूळ। विरोध करणाऱ्या वृद्ध महिलेला लोखंडी फायटरने मारहाण केली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्यांचा तपास सुरू केलाय। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। गत आठवड्यात नाशिक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील बहुतांशी धरण भरले। काही धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू आहे। मात्र असे असले तरी मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरणात अद्यापही अत्यल्प पाणीसाठा आहे। असे असले तरी आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या करंजवण येथे थेट जलवाहिनी योजनेमुळे मनमाड पाणी प्रश्न मिटल्याने मनमाडच्या पाणीपुरवठ्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याने मोठा आर्थिक दिलासा मिळालाय। असे असले तरी मनमाड परिसरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नाशिकच्या उमराणा येथील NCCF खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25 ट्रक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सदर ट्रक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊनमध्ये जमा झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता। NCCF व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आलाय। दुसरीकडे नाफेड NCCF 6 वेळा दरवाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे। सिन्नरला पुलावरून ट्रक कोसळला, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद। नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नरच्या मुसळगाव बायपासवरील पुलावरून चालकाचा नियंत्रण सुटल्याने एक ट्रक पुलावरून थेट 30 फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक ठार झालाय। अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे। ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथील सर्वेश कुशारे याने भारतासाठी उंच उडी स्पर्धेत सिल्वर पदक मिळवत देशाची मान उंचावली। त्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आमची छाती गर्वाने फुगली असून आमच्या मुलाचा आम्हाला अभिमान असल्याची भावनिक प्रतिक्रिया सर्वेशचे वडील अनिल कुशारे, आई सुलोचना व पत्नी रोहिणी यांनी भावनिक झालेले हे पाहायला मिळाले। कठीण परिस्थितीत संघर्ष करत मुलाने मिळवलेल्या या यशाचे कौतुक सांगताना या तिघांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे राज्य सरकारच्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले।